उद्या सकाळी तुम्ही दूध आणायला गेलात, खिशातून 10ची किंवा 20ची नोट काढली आणि समोरचा माणूस म्हणाला, ही नोट काल रात्रीपासून बंद झाली आहे. तुमच्या पायाखालची जमीन सरकते की नाही? 2016 सालच्या त्या 8 नोव्हेंबरच्या रात्रीची आठवण पुन्हा अंगावर काटा आणते. नेमकं हेच घडले गेल्या काही दिवसात. तुमच्या फोनवर एक मेसेज आला, 30 जून नंतर जुन्या नोटा चालणार नाहीत. बँक त्या घेणार नाही. कागदी पैसे संपले. आता देशात फक्त प्लास्टिकच्या नोटा येणार. हे सगळं इतक्या वेगाने घडलं की लोकांना वाटलं सरकार परत काहीतरी मोठा गेम करते आणि आपल्याला नेहमीसारखं शेवटी कळते. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण या खळबळीची शांतपणे उकल करणार आहोत. सोशल मीडियावर एक लेटर हेड फिरत होतं. बँक ऑफ महाराष्ट्राचं नाव होतं त्यावर. त्यात लिहिलं होतं, 1 जुलै 2026 पासून 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा आमच्या कुठल्याही शाखेत स्वीकारल्या जाणार नाहीत. 10, 20, 50, 100च्या नोटा त्या फक्त रिझर्व्ह बँकेकडे जमा कराव्या लागतील. माणूस साहजिकच टेन्शनमध्ये आला. आपण आपल्या खिशातली नोट कधी तपासून पाहतो का? ती कुठल्या सालची आहे हे बघतो का? नाही. आपण फक्त आकडा बघतो आणि पुढे देतो. पण या बातमीने लोकांना स्वतःची पाकिटं उघडायला लावली. यात एक मोठा प्रश्न होता. कोणताही मोठा आर्थिक निर्णय अचानक असा एका बँकेच्या लेटर हेडवर कसा येऊ शकतो? आणि इथेच आपल्याला या घटनेचा पहिला थर उलगडावा लागतो. जेव्हा ही आग आगीसारखी पसरली तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्राला स्वतः समोर यावं लागलं. त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली. त्यांनी तो व्हायरल मेसेज तिथे लावला आणि त्यावर मोठा फुलीचा शिक्का मारला. त्यांनी सांगितलं की हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. 30 जूनची कोणतीही डेडलाईन नाही आहे. आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणजे ज्यांच्या नावावर हा बॉम्ब फोडला गेला ते स्वतः सांगत होते की आम्ही असं काहीच केलेलं नाही. पण मज्जा बघा, तो खोटा मेसेज हजारो वेळा फॉरवर्ड झाला. पण बँकेचं हे स्पष्टीकरण ते फार कमी लोकांपर्यंत पोहोचलं. असं का होतं? कारण आपल्याला भीती लवकर विकत घेता येते, शांतता नाही. भीती वेगाने पसरते, सत्य सावकाश चालतं. मग हा 2005च्या पूर्वीच्या नोटांचा विषय आला कुठून? दूर आहे म्हणजे कुठेतरी आग लागली असणारच. यासाठी आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं म्हणजे RBIचं काम समजून घ्यावं लागेल. 90च्या दशकात या महात्मा गांधी सिरीजच्या नोटा आल्या. पण जशा खोट्या नोटा छापणाऱ्यांच्या कृत्या वाढल्या तसं RBIला सुरक्षेचे नियम बदलावे लागले. 2005 नंतर त्यांनी नोटांमध्ये नवीन सिक्युरिटी फीचर्स टाकले. सिक्युरिटी थ्रेड, वॉटरमार्क सगळं जास्त सुरक्षित केलं. आता त्यांच्यापुढे एक प्रश्न होता. नव्या आणि जास्त सुरक्षित नोटा तर आल्यात. मग बाजारात ज्या जुन्या नोटा फिरत आहेत त्यांचं काय करायचं? RBIने 2014 मध्ये एक निर्णय घेतला, ज्याला बँकिंगच्या भाषेत क्लीन नोट पॉलिसी म्हणतात. त्यांनी सगळ्या बँकांना सांगितलं की तुमच्याकडे 2005 पूर्वीच्या ज्या नोटा येतील त्या ग्राहकांकडून जमा करून घ्या, पण त्या पुन्हा दुसऱ्या ग्राहकाला देऊ नका. त्या बाजूला काढा आणि आमच्याकडे पाठवून द्या. आम्ही त्या नष्ट करू. ही प्रक्रिया 2014 पासून अत्यंत शांतपणे चालू आहे. यात एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. तो शब्द आहे लीगल टेंडर, म्हणजे कायदेशीर चलन. RBIने 2014ला, 2015ला आणि आता 2026 मध्येही हे वारंवार स्पष्ट केले. या 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून हळूहळू बाहेर काढल्या जात आहेत, पण त्या रद्द केलेल्या नाहीत. त्या आजही लीगल टेंडर आहेत. तुमच्याकडे जर ती नोट असेल तर तुम्ही ती वापरू शकता. कोणीही ती घेण्यास नकार देऊ शकत नाही. पण होतं काय? RBI त्यांच्या बँकांसाठी एक परिपत्रक काढतं. त्यात तांत्रिक शब्द असतात, जसं की विड्रॉल फॉर्म सर्क्युलेशन. कोणीतरी ते वाचतं, त्याला अर्थ पूर्ण कळत नाही. त्याला वाटतं विड्रॉल म्हणजे बॅन किंवा बंद. आणि मग तयार होते एक हेडलाईन, जुन्या नोटा घेणं बँकांनी बंद केलं. तुम्ही फरक समजून घ्या. बँका ग्राहकांना जुन्या नोटा देणं बंद करतात कारण त्या नष्ट करायच्या आहेत. पण ग्राहकाकडून घेणं त्यांनी बंद केलेलं नाही. आणि नोटा वापरणं तर अजिबात बेकायदेशीर नाही. पण एक चुकीची हेडलाईन एका सामान्य माणसाच्या आयुष्यात किती मोठा गोंधळ निर्माण करते हे आपण पाहिले. समजा तुम्ही भाजी मंडईत आहात. तुम्ही भाजी घेतली आणि 50ची नोट दिली. ती नोट थोडी जुनी आहे. भाजीवाल्याने तो व्हॉट्सअप मेसेज वाचलेला असतो. तो तुम्हाला म्हणतो, ही नोट चालणार नाही साहेब, 30 तारखेला बंद झाली आहे. तुम्ही त्याच्याशी वाद घालता पण तो ऐकत नाही. तो घाबरलेला असतो. तुम्हीही घाबरलेले असता. आपल्याला 2016च्या नोटबंदीने इतकं सेन्सिटिव्ह केले की आपण फॅक्ट चेक करतच नाही. आपल्याला वाटतं सरकार कधीही काहीही करू शकतं. याच मानसिकतेचा फायदा आहे फेक मेसेज बनवणारे लोक घेतात. आता याच्या पुढचा थर उलगडू.
30 जून नंतर कागदी नोटा बंद होणार आणि प्लास्टिकच्या नोटा येणार, ही अफवा तर याहूनही भयंकर होती. याचा चक्क एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओमध्ये न्यूज चॅनल सारखी डिझाईन होती. जुने काही व्हिडिओ क्लिप्स होते. पंतप्रधान बोलत असल्याचा आभास होता. सगळं इतकं खरं वाटत होतं की सुशिक्षित लोकही संभ्रमात पडले. लोकांनी विचार केला, अरे बापरे, कागदच बंद, मग माझ्याकडे जे कॅश पडले त्याचं काय? हा व्हिडिओ इतका फिरला की शेवटी सरकारला स्वतः यात लक्ष घालावं लागलं. सरकारची एक यंत्रणा आहे, PIB फॅक्ट चेक, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. त्यांनी एक व्हिडिओ तपासला आणि त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून स्पष्ट सांगितलं, हा दावा 100% खोटा आहे. RBIने कागदी चलन बंद करण्याचा किंवा त्याऐवजी प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा 30 जून 2026 पर्यंतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तो जो व्हिडिओ फिरतोय तो डीप फेक आहे. तो मुद्दाम एडिट करून चुकीचा आवाज आणि जुने दृश्य जोडून बनवलेला आहे. पण मग हा प्लास्टिकच्या नोटांचा विषय अचानक आला कुठून? आग असल्याशिवाय धूर कसा निघेल? याचंही एक कारण आहे. आपल्याला गोष्टींच्या मुळाशी जाणं गरजेचं असतं. काही वर्षांपूर्वी RBIच्या एका चर्चेत प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटांचा विषय निघाला होता. ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जातात. कागदी नोटा लवकर फाटतात. प्लास्टिकच्या नोटांचं आयुष्य जास्त असतं आणि त्या डुप्लिकेट करणं खूप अवघड असतं. म्हणून भारतासारख्या देशात हे करता येईल का, याचा एक प्राथमिक विचार RBI करत आहे. ही फक्त एक पॉलिसी लेवलची चर्चा होती. तो कोणताही फायनल निर्णय नव्हता. पण फेक न्यूज फॅक्टरी कशी चालते पहा. त्यांनी तो एक शब्द उचलला, प्लास्टिक नोटांचा विचार. त्याला एका खोट्या डेडलाईनची जोड दिली, 30 जून. त्याला एका खोट्या व्हिडिओमध्ये टाकलं आणि तुमच्या मोबाईलवर पाठवून दिलं. तुम्ही आणि मी जे रोजच्या जगण्यात अडकलेलो असतो, आपण कधी मूळ वेबसाईटवर जाऊन चेक करतो का? नाही. आपण फक्त डोक्याला हात लावतो. हे सगळं बघितल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, आपण तंत्रज्ञानात खूप पुढे गेलोय. आपल्या हातात स्मार्टफोन आहेत, पण आपली विचार करण्याची पद्धत अजूनही खूप मागे आहे. आपण माहितीच्या महापुरात जगतोय, पण खऱ्या आणि खोट्या माहितीतला फरक ओळखण्याची गाळणी आपल्याकडे नाही आहे. पैसा ही आपल्या आयुष्यातली सगळ्यात सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. कोणीतरी आपल्या खिशातल्या पैशांवर प्रश्नचिन्ह उभं करतं आणि आपण आपली सगळी तर्कबुद्धी बाजूला ठेवून देतो. मी आज हे सगळं तुम्हाला का सांगतोय? कारण बातम्या येतात आणि जातात, पण त्या जे परिणाम सोडून जातात ते खूप गंभीर असतात. अशा खोट्या बातम्यांमुळे एका सामान्य माणसाला किती त्रास सहन करावा लागतो याचा विचार करा. एखादा म्हातारा माणूस ज्याने मरेपर्यंत साठवलेली पुंजी बँकेत ठेवण्याऐवजी घरात डब्यात ठेवलेली असेल, त्याच्याकडे अशा जुन्या नोटा असू शकतात. जेव्हा तो असा मेसेज ऐकतो तेव्हा त्याच्या काळजाचा ठोका चुकतो. तो घाबरून जाऊन कुणाकडे तरी जातो. कुणीतरी त्याला सांगतं की या नोटा तर बंद झाल्या, मी तुला 100च्या बदल्यात फक्त ₹80 देईन. तो नुकसान सहन करतो आणि त्या नोटा देऊन टाकतो. हे नुकसान कोण भरून देणार? तो फेक मेसेज बनवणारा माणूस? नाही. हे नुकसान त्या म्हाताऱ्या माणसाला सहन करावं लागतं आणि हे सगळं थांबवणं आपल्याच हातात आहे. जेव्हा अशी कुठलीही बातमी येते तेव्हा तुम्हाला घाबरवते, जी तुमच्या आयुष्याला थेट भिडते, तेव्हा सगळ्यात आधी काय करायचं? थांबायचं. एक खोल श्वास घ्यायचा आणि स्वतःला एक प्रश्न विचारायचा, याचा अधिकृत सोर्स काय आहे? जर RBIने एवढा मोठा निर्णय घेतला असेल तर तो फक्त एका WhatsApp फॉरवर्डमधून का येईल? तो देशातल्या सगळ्या मोठ्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर नसेल का? तो मुख्य बातम्यांमध्ये नसेल का? आज आपल्याकडे PIB फॅक्ट चेक सारखे अधिकृत प्लॅटफॉर्म्स आहेत. ते दिवसाचे 24 तास अशा फेक बातम्यांवर लक्ष ठेवून असतात. NDTV, ABP, सकाळ अशा सगळ्या मोठ्या माध्यमांनी या दोन्ही बातम्यांचं खंडन केलं होतं. त्यांनी सविस्तर लेख लिहिले होते की हे मेसेज खोटे आहेत. पण सत्य हे खोट्या बातम्यांच्या वेगाशी स्पर्धा करू शकत नाही, हेच दुर्दैव आहे. म्हणून आता इथून पुढे एक नियम स्वतःशी बांधून घ्या. RBIचं साधं लॉजिक लक्षात ठेवा. नोटा हळूहळू चलनातून बाहेर काढणं ही एक नेहमीची बँकिंग प्रक्रिया आहे. ती आजची नाही, ती वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. जुनी आणि फाटलेली नोट बँकेत जाते तेव्हा बँक ती परत बाजारात आणत नाही, ती ते नवीन नोट आणते. याचा अर्थ असा नाही की जुनी नोट कागदाचा तुकडा झाली. ती कायदेशीर असते, ती लीगल टेंडर असते. उद्या जर कोणी तुम्हाला जुनी महात्मा गांधी सिरीजची नोट दिली जी 2005च्या आधीची आहे, तर ती हसत हसत स्वीकारा. आणि जर कोणी तुमची नोट घेण्यास नकार दिला तर त्याला शांतपणे समजावून सांगा की हा नियम नाही आहे, हा फक्त एक सोशल मीडियाचा गैरसमज आहे. आपण एकटे जग बदलू शकत नाही, पण आपण स्वतःच्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मनातली अनाठाई भीती नक्कीच दूर करू शकतो. माहिती असणं आणि ती योग्य असणं यात खूप मोठा फरक आहे. आपण ती गाळणी बनलं पाहिजे.
जो मेसेज खोटा आहे तो आपल्या मोबाईलमध्ये आला की तिथेच तो डिलीट झाला पाहिजे. तो पुढे जाता कामा नये. हेच आपलं एक सजग नागरिक म्हणून कर्तव्य आहे. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.